देसी इंडियन फॅक्ट्स प्रेझेंट, फ्युचर अँड पास्ट बाय नितीन. मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं चॅनल देसी इंडियन फॅक्ट्स मध्ये मी मनापासून स्वागत करतो. मी नितीन ज्ञाते आणि आपण बऱ्याचशा मतदारसंघांचा मागच्या 1-2 आठवड्यांमध्ये आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यत्वे करून आपण संभाजीनगर घेतलं होतं आणि मराठवाड्यातले इतर मतदारसंघ तसेच जालना याचा पण आपण आढावा घेतला होता. मित्रांनो, जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 2 चरणातलं मतदान जे आहे ते संपलेलं आहे आणि आता 3ऱ्या चरणाचं मतदान उद्या होऊ घातलेलं आहे. अशा परिस्थितीत आपण त्याच्या पुढच्या चरणामध्ये येणारा एक मतदारसंघ आणि महाराष्ट्रातला एक अतिशय मोठा आणि अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ ज्यावर सगळ्यांचंच लक्ष आहे, त्या मतदारसंघाच्या बाबतीत आज आपण बोलणार आहोत. आज आपण पुणे या मतदारसंघावर चर्चा करणार आहोत आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत खुद्द पुण्याहून शिरीष राखे. नमस्कार. आणि परळीहून तानाजी देशमुख. जय महाराष्ट्र. नमस्कार. 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 तर माऊली, आपण चर्चा सुरू करूयात. त्याआधी थोडीशी माहिती आपली पुण्याबद्दल. आयटी हब आणि भारतातील सर्वात महत्त्वाचं ऑटोमोबाईल उत्पादन केंद्र, पूर्वेकडील ऑक्सफर्ड असं एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या पुणे मतदारसंघामध्ये 13 मे 2024 म्हणजे 4थ्या चरणात मतदान होणार आहे. पुणे जे लोकसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात वडगाव शहरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे छावणी आणि कसबा पेठ हे ते 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. थोडीशी माहिती 2019च्या निवडणुकीविषयी. तर 2019 मध्ये 19,97,594 एवढी मतसंख्या असलेला हा पुणे लोकसभा मतदारसंघ, त्यामध्ये 10,24,235 म्हणजे अवघे 51% एवढेच वैध मतदान झालं होतं. मित्रांनो, ही एक खरंच फार मोठी समस्या आहे महाराष्ट्रातली की जे मोठे मोठे शहर आहेत तिथे कायम मतदान जे आहे ते फार कमी प्रमाणात होतं. आणि आमच्या सगळ्या पॅनलची आणि आपल्या ह्या चॅनलतर्फे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जे मतदान आहे त्यामध्ये पुरेपूर भाग घ्या आणि जेवढं जास्ती मतदान होईल तेवढं मतदान करा, कारण हे एक फार मोठं महापर्व आहे. तर परत आपल्या मूळ विषयाकडे. 10,24,235 एवढं जे मतदान झालं होतं आणि त्यामध्ये गिरीश बापट साहेब भारतीय जनता पक्षाचे जे दिवंगत आहेत ते विजयी झाले आणि त्यांनी त्यावेळेस काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव केला होता. आणि त्याच वेळेस वंचित बहुजन आघाडीतर्फे जाधव हे सुद्धा त्यावेळेस उमेदवार होते. तर मित्रांनो, यावेळेस ह्या ज्या 2019 निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये गिरीश बापट यांना एक फार मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त झाला होता. भारतातील 9वे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर पुणे. 18व्या शतकात हे शहर मराठा साम्राज्याचा एक भाग होता आणि मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशव्यांचं आसन पुणे होतं. पाताळेश्वर लेणी, शनिवारवाडा, विश्रामबागवाडा यासारख्या अनेक ऐतिहासिक खुणा पुण्यात आहेत. मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या नद्या आहेत आणि एक समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेलं पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी त्याची एक मोठी ओळख आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पुणे हा मतदारसंघ इथून तब्बल 10 वेळेस काँग्रेसला विजय मिळालेला आहे. मात्र 2014 पासून भारतीय जनता पक्षाने विजयश्री खेचून आणत पुणे हा मतदारसंघ स्वतःकडे राखण्यात यश मिळवलेलं आहे. 2024चे जे आहेत ते उमेदवार पण जाहीर झालेले आहेत आणि ह्यामध्ये सुद्धा खूप रस्सीखेच झाली होती. आणि शेवटी जे जाहीर झालेले उमेदवार आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी अर्थात महायुतीतर्फे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे रवींद्र धंगेकर हे मैदानात आहेत आणि त्याचबरोबर वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीतर्फे ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सुरुवातीला वर पाहता ही लढत तिरंगी अशी दिसते, पण आपण शिरीष राखे आणि तानाजी देशमुख या दोघांकडून जाणून घेऊयात की तिथलं सध्या स्थानीय बलाबल काय, पक्षीय बलाबल काय आहे आणि त्या सगळ्यांवरती त्यांचे विचार नेमके काय आहेत. तर शिरीष माऊली, तुमच्याकडे पहिल्यांदा येताना जी सध्याची पुण्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं आकलन तुम्ही कसं करताल? कारण की आता सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर झालेल्या आहेत. पुलाखाली पाणी बरंच वाहून गेलेलं आहे आणि कोण लढतंय आणि कोणाची किती बाजू कमकुवत आहे, कोण लढतंय, कोणाचा प्रतिस्पर्धी किती दमदार आहे, हे सगळं आता स्पष्ट झालेलं आहे. तर तुमचं आकलन काय म्हणते पुण्याच्या बाबतीत? पुण्याच्या बाबतीत आता उमेदवार जे आहेत मुरलीधर मोहोळ
महायुतीकडनं आहेत आणि रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीकडनं आहेत आणि वसंत मोरे वंचित कडनं आहेत. तिन्ही उमेदवार तसे तुल्यबळ आणि माहीत असलेले, पुणेकरांना माहीत असलेले असे उमेदवार आहेत. तर एकूण पक्षीय बलाबल जर आपण लोकसभा, विधानसभा मतदारसंघा निहाय जर बघितलं तर याच्यामध्ये 6 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघ हे महायुतीच्या बाजूने आहेत आणि एक मतदारसंघ ज्याच्यात कसबा पेठ, जिथे पोटनिवडणूक झाली होती, तोही मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात होता, परंतु पोटनिवडणुकीमुळे तो धंगेकरांकडे गेलेला आहे. तर ह्या 6 विधानसभांपैकी वडगाव शेरी हा पहिला विधानसभा मतदारसंघ जर आपण घेतला तर तिथे सध्याचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे अजितदादा गटाचे आहेत आणि त्यांना जबरदस्त फाईट दिलेले असे जगदीश मुळीक, जे ह्या पुणे लोकसभेसाठी पण इच्छुक होते, ते नंबर 2 वर 2 ते 3 हजार त्यांना मताधिक्य कमी होतं. तर त्यामुळे वडगाव शेरी हा कंप्लीट महायुतीच्या बाजूने आहे. दुसरा मतदारसंघ आपण घेऊ शिवाजीनगर. शिवाजीनगर मध्ये सिद्धार्थ शिरोळे म्हणून भाजपचे आमदार आहेत, विद्यमान आमदार. तर ते मतदारसंघ भाजपच्याच बाजूने आहे. कोथरूड हा मतदारसंघ चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आहे आणि कोथरूड हा मतदारसंघामध्ये मेधा कुलकर्णी याशिवाय मुरलीधर मोहोळ यांचे पण वार्ड येतात. कोथरूड मतदारसंघ आणि हा उच्चभ्रू वस्ती, मिडल क्लास वस्ती, ह्या सगळ्या बऱ्याचशा हाऊसिंग सोसायटीज आणि स्कीम्स आणि टावर्स ह्या भागात असल्यामुळे तिकडेही भाजपला अनुकूल असं वातावरण आहे. पर्वतीमध्ये माधुरीताई मिसाळ म्हणून भाजपच्याच विद्यमान आमदार आहेत आणि शेवटी उरलेला आहे पुणे कॅन्टोन्मेंट. तर पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये पण हा रिझर्व्ड मतदारसंघ आहे. भाजपचा सुनील कांबळे हे सध्याचे विद्यमान आमदार आहेत. तर ह्या सगळ्या पक्षीय बलाबल जर बघितलं तर हे तुम्हाला कोणालाही सांगायची गरज नाहीये की बाजू कोणाचे तुल्यबळ आहे. तर अर्थातच बाजू महायुतीची तुल्यबळ आहे. याशिवाय मुरलीधर मोहोळ हे मेयर म्हणजे महापौर म्हणून कारकीर्द 2019 ते 2022 दरम्यान ते महापौर ची भूमिका त्यांनी निभावली आणि त्या काळामध्ये त्यांनी कोविडच्या काळात खूप चांगलं काम केलं. त्यामुळे पूर्ण शहरात, पुणे मतदारसंघात महापौर असल्यामुळे आणि कोविडमध्ये चांगलं काम केल्यामुळे त्यांचं नाव पण चांगलं आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला तर असंच वाटतं की मुरलीधर मोहोळ यांची पोझिशन स्ट्रॉंग आहे, कारण मागच्या लोकसभेचा जरी विचार केला तर गिरीश बापटांनी मोहन जोशीचा 3.25 लाख मतांनी फार मोठा पराभव. सगळ्या आणि आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. जर आता आपण आजही म्हणतोय की देशात हे पुन्हा मोदीच येणार, ठीक आहे, मताधिक्य कमी जास्त होईल पण मोदीच येणार. जर तुम्ही 1999 पासून जर बघितला सगळा पुणे लोकसभा मतदारसंघात कोण विजयी झालं तर 1999 पासून पुणे मतदारसंघाचा जो खासदार झाला त्याचंच सरकार हे देशात आलेलं आहे. तर ह्या गोष्टीच्या अनुषंगाने मुरलीधर मोहोळ हे खासदार होणार आणि देशात पुन्हा मोदीचं सरकार येणार, याबद्दल माझ्या मनात काही दुमत नाही. तर तानाजी माऊली, गिरीश माऊलींनी तिथल्या विधानसभांची परिस्थिती आणि ते विधानसभांच्या प्रमाणे असलेलं पक्षीय बलाबल हे त्यांनी सगळं व्यवस्थित वर्णन करून सांगितलं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या पक्षीय बलाबलाप्रमाणे तिकडे सध्या महायुतीचं पारडं जड वाटतंय असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही ह्याच्या बाबतीत तुमची काय प्रतिक्रिया? पुणे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी माऊली आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये तिन्ही म्हणजे धंगेकर, मुरलीधर मोहोळ आणि आपले नवनाथ वसंत मोरे, तर अशी तिरंगी लढाई आहे. शिरीष माऊलींनी मतदारसंघ विधानसभा वाईज आणि विस्तृत त्याची व्याप्ती सांगितली. तर आणि त्या सुशिक्षित मतदार असल्यामुळं शक्यता आहे की थोडा म्हणजे भारतीय जनता पार्टीला एज आहे त्या मतदारसंघामध्ये. पण रवींद्र धंगेकर हा सुद्धा पूर्ण म्हणजे काय म्हणतात त्याला की कॉन्टॅक्ट मधला माणूस आहे. तो 24 तास लोकांच्या संपर्कामध्ये असतो. आणि कसबा निवडणुकीमध्ये
जो मतदारसंघ स्वतः गिरीश बापटनं किंवा त्यांच्या संबंधित फॉलोअर्सनं मागून माग आणि कसबा पेठ सारखा भारतीय जनता पार्टीचा सर्वात स्ट्रॉंग मतदारसंघ होता तो. पूर्वी कोथरूड म्हणा किंवा तुमची पर्वती ह्या भागामध्ये तरी म्हणजे शिवसेना किंवा इतर पक्षांचं बलाबल होतं, किंवा आता वडगाव शेरीमध्ये तुम्ही जसं म्हणलात की टिंगरे आमदार आहेत, आता टिंगरेंचं म्हणजे बिलॉंग्स टू द म्हणजे अजित पवार गट. पण प्रत्यक्ष त्यांना मतदान म्हणजे शरद पवार फॉलोअर्सनं केलंय का अजित पवारनं केलंय हे अजून म्हणजे सिद्ध व्हायचंय त्यांना. तर रवींद्र धंगेकर सुद्धा म्हणजे काय म्हणतात, सामान्य माणूस, 24 तास लोकांना सेवा देणारा माणूस. आणि परवाही बरेच इंटरव्ह्यू मी पाहिले, समजा की जिथं जिथं म्हणजे ह्या आता म्हणजे लोकल सर्वे वगैरे, तर त्या सर्वेमध्ये बरेच जणांनी रवींद्र धंगेकरांच्या स्वभावामुळं किंवा कामाचा माणूस आहे म्हणून त्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. पण आणि मधला जे तुमचा जे मराठा आरक्षणाचा प्रभाव सुद्धा पुणे मतदारसंघावर आहे. स्वतः शरद पवार साहेबांनी खास त्या म्हणजे पुणे लोकसभेमध्ये जवळपास 2 दिवस देण्याचं कमिटमेंट केलेलं आहे. त्याच्यामुळं म्हणजे लढाई अशी एकतर्फी शिरीष माऊली म्हणले त्याप्रमाणे नाहीये. रवींद्र धंगेकर सुद्धा चांगल्या पद्धतीने म्हणजे नेक टू नेक म्हणजे लढत देतील आणि बऱ्यापैकी म्हणजे मार्जिन फार मायनर असेल, पण चांगली लढत होईल पुणे मतदारसंघामध्ये. जेवढी भारतीय जनता पार्टीला सोपी वाटती तेवढी सोपी नाहीये ती निवडणूक. काटेकी लढाई आहे, अटीतटीची लढाई आहे. शिरीष माऊली, जरी या सगळ्या गोष्टींवरून अटीतटीची लढाई आणि एज जे आहे ते सध्या महायुतीला आहे आणि मोहोळ साहेबांना असं तुम्ही जे म्हणताय, तरी मला एक म्हणायचं आहे की जर एक भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला तर पुणे, बारामती हे जे सगळे जवळपासचे आणि पवार साहेबांचं अतिशय वर्चस्व असलेलं, राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेले हे जे भाग आहेत, त्याच्यावरती अजित पवार साहेबही आहेत आणि शरद पवार साहेबही आहेत. सध्या हे जे दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे सध्या 2 भाग झालेले आहेत, आणि त्याच्यानंतर जो शरद पवार साहेबांनी एक जोर मारलेला आहे, प्रचारामध्ये जी मुसंडी मारलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त त्यांना जी मिळणारी सहानुभूती आहे, ह्या सगळ्यांवरून जरी एक दिसते असं म्हणत असताल, तरी मला मात्र धंगेकरांचं पारडं जड वाटतंय. नाही, कसं आहे की पुणे मतदारसंघ हा शहर कंप्लीट शहरी मतदारसंघ आहे. जसं तुम्ही म्हणताय की शरद पवार साहेबांचं हे पुणे जिल्ह्यावर वर्चस्व आहे, हे मान्य आहे मला. पण पुणे जिल्ह्यामध्ये पुणे हा मतदारसंघ आहे, शिरूर मतदारसंघ ही पुणे जिल्ह्याचाच भाग आहे, मावळ मतदारसंघ ही पुणे जिल्ह्याचाच भाग आहे, बारामती मतदारसंघ ही पुणे जिल्ह्याचाच भाग आहे. पण पुणे हा शहरी मतदारसंघ आणि बरेचसे विस्थापित लोक, नोकरीनिमित्त आलेले लोक, हे सुशिक्षित मध्यमवर्गीय कॅटेगरीत बसणारे जास्तीत जास्त लोक असल्यामुळे तर तो राष्ट्रवादीचा तसा इम्पॅक्ट म्हणजे त्यांचा इम्पॅक्ट असा शहरी मतदानावर जास्त फारसा होत नाही, असं मला म्हणायचं. बर, तानाजी माऊली, आता हे वंचितचे जे मोरे साहेब जे उभे राहिलेले आहेत आणि आपण एक जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की जिथे जिथे वंचितचा उमेदवार उभा राहिलेला आहे, तिथे तिथे त्याचा फायदा जो आहे तो भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला होताना दिसतो. हे एक जनरल गणित जाणवतं. तर आता हे जे मोरे साहेब उभे राहिलेले आहेत, मोरे साहेब सुद्धा टस्सल देतात का टफ फाईट देतात हे तर निवडणुकीचा निकालच कळवेल आपल्याला. पण मग सध्याच्या सत्य परिस्थितीमध्ये जे काही मतांची विभागणी होईल त्यामध्ये मोरे साहेब जे आहेत ते धंगेकर साहेबांचे मतं जे आहेत ते घेऊन जातील आणि त्याचा नुकसान धंगेकरांना होईल असं वाटतं का? नाही, यावेळेस 2019 सारखी परिस्थिती नाहीये. 2019 मध्ये जी वंचितची जी क्रेज होतीये ती यावेळेस म्हणजे सर्वसामान्य लोकांना म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टींना पूरक वागण्यासाठी घेतलेली भूमिका असं सर्व समाजामध्ये मत झालेलं आहे, मेसेज गेलाय. आणि मग वंचितला मतदान म्हणजे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं वंचितचे जे कमिटेड वोटर्स आहेत ते मला वाटत नाही की म्हणजे त्या वसंत मोरेंना मतदान करतील.
ते धंगेकरांनाच मतदान करतील. उलट वसंत मोरेंचं जर म्हणजे मागून मागचं जर राजकीय म्हणजे करिअर बघितलं तर ते मनसेचे कट्टर सैनिक आहेत. बरं. आणि तुम्ही आतापर्यंत मनसेच्या वतीनंच राजकारण केलं आहे. राज ठाकरेचे विश्वासू वगैरे होते. बरं. पण त्याचं जर तुम्ही वंचित म्हणून जर त्यांना म्हणजे धंगेकरांना लॉस होईल असं जर म्हणत असाल तर उलट पक्षी असं म्हणता येईल की मनसेचे ते पूर्ण वेळ कार्यकर्ते असल्यामुळं कदाचित ते मुरलीधर मोहोळचेच मतदान घेतील असं मला तरी वाटतंय. आणि अच्छा. त्यांचा त्या वंचितचा काही विशेष धंगेकरांवर परिणाम होईल असं तरी मला दिसत नाही. मी कशामुळे धंगेकरांवर परिणाम होईल असं म्हणतोय, त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस त्यांनी मनसे सोडली त्यानंतर बहुतेक त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटालाही अप्रोच केला होता, नंतर शरद पवार साहेबांनाही त्यांनी अप्रोच केला होता आणि त्यांच्याकडून उमेदवारी मिळावी अशी एक त्यांची इच्छा होती. पण ती त्यांना तिथून मिळाली नाही, त्यामुळे मग ते वंचितकडे गेले. तर हा जो त्यांच्या बरोबरचा जो मतदार आहे त्याच्यामध्ये हा मेसेज जाणार नाही का की त्यांना उद्धव साहेबांनी पण साथ दिली नाही, त्यांना शरद पवार साहेबांनी पण साथ दिली नाही आणि मग जो मतदार राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा जो होता तो सहानुभूतीने त्यांच्याकडे वळेल. नाही, त्यांनी ठीक आहे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे त्यांनी उद्धव साहेबांकडे अप्रोच केला वगैरे. पण मुळामध्ये काय होतं की महाविकास आघाडीमध्ये असं ठरलेलं होतं की ती जागा पुण्यामधली काँग्रेसला सुटलेली आहे. त्याच्यामुळे उद्धव साहेबांची जरी त्यांनी भेट घेतली असती तरी त्यांना काही विशेष म्हणजे असे उमेदवारीपर्यंत मजल मारता आली नसती. आणि मग तुम्ही जे म्हणतात की त्यांना म्हणजे या गोष्टीचा सहानुभूतीचा फायदा वगैरे तर निश्चितच एक तर ते मराठा असल्यामुळं आणि मनसेचे कार्यकर्ते असल्यामुळं काही जे त्यांच्या आतापर्यंत कार्याचा आधार घेत त्यांना जे मिळणारी मतं जे आहेत हे बहुसंख्येने मुरलीधर मोहोळकडे जाणारी मत आहेत असं मला वाटतंय आणि धंगेकरांवर त्यांचा पोसटसाही परिणाम होणार नाही. शिरीष माऊली, आपण हे जे जेव्हापासून या निवडणुकीचं वारं व्हायला सुरुवात झाली आणि ज्यावेळेस ही महाविकास आघाडी पूर्णपणे प्रस्थापित झाली आणि महायुती पूर्णपणे प्रस्थापित झाली त्याच्यानंतर एक चित्र आपल्याला जे लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रातला किंवा ओव्हरऑल भारतातला मुस्लिम मतदार जो आहे त्यांनी जो कुठला पक्ष किंवा जो कुठला उमेदवार भारतीय जनता पार्टीला पराभूत करेल त्याच्याकडे आपण आपलं मत द्यावं हा एक होरा त्यांच्यात तयार झालेला दिसतोय. आणि मग एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की मुस्लिम जो मतदार आहे तो एक गठ्ठा होऊन कधी मतदान करत असतो. तर ह्या वेळेस त्यांना महायुती हा एक स्ट्रॉंग कॅन्डिडेचर असलेला एक पक्ष त्यांच्या समोर अल्टरनेटिव्ह म्हणून उभा आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या अगेन्स्ट महाविकास आघाडी त्यांच्या समोर एक स्ट्रॉंग कॅन्डिडेटर असलेला पक्ष म्हणून त्यांच्या समोर एक पर्याय उभा आहे. तर ते जे एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीला जे होईल मुस्लिमांचं तर तो एक फार मोठा पॉझिटिव्ह एज त्यांच्याकडे असेल. आणि म्हणजे सध्या आय डोंट नो हाऊ मच इज पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन ऑफ दॅट कम्युनिटी इन पुणा लोकसभा एरिया, पण तरी जिथे कुठे असतील जेवढे असतील तो एक गठ्ठा जे मतदान आहे ते महाविकास आघाडीला होणारे निश्चित आहे. तर मग ह्या कंडिशन मध्ये तुम्हाला काय वाटतं, लढत अटीतटीची होईल की शेवटी ऍट द एंड ऑफ द डे थिंग्स विल गो इन फेवर ऑफ धंगेकर? नाही, जे तुम्ही जे सांगताय ते अगदी बरोबर आहे. म्हणजे जो नियरेस्ट ट्रायबल आहे त्याच्या अगेन्स्टच वोट होणार मुस्लिम समुदायाचं समाजाचं, त्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. ते वंचितकडे जाणं शक्य नाही. वंचितकडे जे मतदान झुकेल माझ्या मताने, जे प्रकाश आंबेडकरांना मानणारा एक पुण्यात बऱ्यापैकी मोठा वर्ग आहे त्यांचं मतदान वसंत मोरेंना मिळू शकतं. परंतु जो तुमचा प्रश्न होता की त्याचा काही इम्पॅक्ट होईल का, तर त्याचा इम्पॅक्ट होणार नाही. आता माझा तरी असा कयास आहे की कमीत कमी 1 लाख एवढ्या मताधिक्याने तरी मुरलीधर मोहोळांचा विजय होऊ शकतो. रवींद्र धंगेकरही हे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत, परंतु ते विधानसभा निवडणुकीचा अनुभव किंवा ती निवडणूक आणि लोकसभेची पूर्ण शहराची निवडणूक हा एक वेगळा विषय असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जरी एक गठ्ठा मतदान मुस्लिम समाजाचं जरी धंगेकरांना झालं तरी त्यांच्या मताधिक्य म्हणजे जे मी सांगतो 1 लाखाच्या वर त्यांचं मताधिक्य असेल असं मला वाटतं.
म्हणजे तुम्ही असं म्हणताय की ती जी 3 लाख म्हणजे ती जी ह्यूज लीड होती, ती लीड जी आहे ती कमी होईल, पण ती दॅट विल नॉट बी लेस दॅन 1 लाख वोट्स. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. म्हणजे मोहन जोशींपेक्षा रवींद्र धंगेकर हे खूप चांगले कॅन्डिडेट आहे अपोजिशनसाठी, हे मान्यच करावं लागेल. आणि त्याच अनुषंगाने आणि धंगेकर पॅटर्न हा सध्या कसब्याचाही आहे, तर त्यामुळे ती पण क्रेज आहे मतदारांमध्ये. तर जमेची त्या बाजू आहे त्यांच्यासाठी. म्हणतोय की त्यांची एक लाखाभराच्या वरच ते निवडून येतील. अच्छा. पण ह्याच्या व्यतिरिक्त शिरीष माऊली, आत्ता बहुतेक मागच्या आठवड्यातच बहुतेक राहुल गांधीची सभा तिथे झाली आणि त्याच्यानंतर प्रचार जो आहे तो अगदी जोरात चालू आहे. जेवढा कुठला शक्य तेवढे प्रयत्न जे आहेत ते म्हणजे असं वाटत होतं एक 4-6 महिन्यापूर्वी असं वाटत होतं की महायुती जी आहे ती पूर्ण जोरकसपणे काम करते. भारतीय जनता पार्टीची यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र जे INDI अलायन्स जो आहे तो कुठेच असा प्रबळ दिसत नव्हता. पण मागच्या 2-3 महिन्यामध्ये त्यांनी फार मोठी मुसंडी मारली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना जे आहे ते समोर ठेवून त्यांना प्रोट्रेट करण्यामध्ये त्यांना खूप मोठं यशही मिळालेलं आहे. तर ह्या कंडिशनमध्ये जे प्रचार सध्या ते करतायत, त्याच्या व्यतिरिक्त शरद पवार साहेबांचा प्रचार, उद्धव ठाकरेंच्या झंझावाती सभा, ह्या सगळ्या गोष्टींचा फरक पडेल आणि ते तुम्ही म्हणता ते 1 लाख त्याच्याही शक्य त्याच्यापेक्षा कमी किंवा निगेटिव्हमध्ये जाऊ शकेल? नाही, नाही. 1 लाखांपेक्षा जास्तच जाईल. कारण तुम्ही विचार करा, की मागच्या वेळेस मनसे हा पक्ष महायुतीच्या विरुद्ध होता आणि पुण्यामध्ये मनसेची ताकद खूप जास्त आहे. त्यांचे खूप आधी म्हणजे नगरसेवक निवडून आलेले आहेत. जवळपास 27 वगैरे नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत. तर बरोबर. हा चंक आहे, तो डायरेक्ट पुन्हा कनेक्ट होतोय महायुतीकडे. हां, ओके. जो मागच्या वेळेस बरं, कारण की आपल्याला एक माहिती आहे की नाशिक बेल्ट, पुणा बेल्ट जे आहे तिथे मनसेचं चांगलं प्रस्थ आहे. करेक्ट. तर बरं, बरं. त्यामुळे त्यामुळे त्यांच्या लीड म्हणजे मी तेच सांगतो रवींद्र धंगेकर स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत, तुल्यबळ लढत आहे. पण लाखापेक्षा जास्तच मतांनी ते निवडून येतील असं माझं ठाम मत आहे. बरं, बरं. तानाजी माऊली, तुम्हाला एक माहिती आहे की जो शहरी मतदार आहे, जो सुशिक्षित मतदार आहे, जसं सुरुवातीला तुम्ही म्हणलं होतं की हा मतदारसंघ सुशिक्षित मतदारसंघामध्ये गणना होते आणि भारतीय जनता पार्टीला तिथे थोडंसं एज मिळतं. तर त्या व्यतिरिक्त एक पगडा मोदी इफेक्ट जो आहे, मोदींचा पगडा जो आहे तो बऱ्यापैकी जाणवतो सुद्धा. तर हा जो पगडा आहे, हा पगडा पण इथे काही कारणीभूत ठरेल महायुतीला मतं मिळण्यासाठी असं तुम्हाला वाटतं का तानाजी माऊली? नाही, ज्या म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये जी मोदींची आणि 14ची जी क्रेज होती, ती यावेळेस आदरणीय प्रधानमंत्र्यांची दिसत नाही आणि ती जी भाषणातली जी धार होती 2014 आणि 19 मधली, ती यावेळेस नाहीये. ती थोडी कंटाळवाणी आणि रटाळ वाटत राहिलेली आहे आणि त्याच गोष्टी आदरणीय प्रधानमंत्री वारंवार सभेमध्ये उल्लेख करत आहेत. आणि पण मध्ये तुम्ही जे म्हणजे तुमचं मुस्लिम आणि दलितांचं जे सेन्सेक्सवर जी चर्चा झाली ती थोडी पूर्ण करतो. हां. की मिनिमम 10% तरी मुस्लिम असतील पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आणि ऑन ॲव्हरेज आपण 30% जरी पूर्ण महाराष्ट्रात धरलं आणि कमी प्रमाण जरी धरलं तरी 10% जर आणि SC ST सुद्धा एक 10% असतील असं एकंदरीत सर्वच लोकसभेमध्ये चित्र आहे. बरं. तर ही जी 20% जे म्हणजे मतदान जे आहे म्हणजे होणाऱ्या मतदानाच्या तर हाच महाविकास आघाडीसाठी थोडा मोठा म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट आधार आहे. आहे. हां आणि मग त्यामुळेच आता शिरीष माऊली जे म्हणतायत, ही जे 20% मतदान म्हणजे एक एक्स्ट्रा बेनिफिट आहे महाविकास आघाडीसाठी आणि ते त्यांना विनासायास, विना प्रयत्न सहज मिळतंय. ते तुम्ही जे म्हणलात, की भारतीय जनता पार्टीला प्रतिस्पर्धी कोण आहे त्यांना ते सहज मतदान देतायत. तर हे जे मतदान आहे प्लस धनगेकरांचं व्यक्तिगत होल्ड असणारं मतदान. तर ह्या गोष्टी पाहता म्हणजे एवढं मार्जिन तुम्ही जे म्हणलात 1 लाखाचं वगैरे काही राहणार नाहीये. पण लढाई तुल्यबळच होणार आहे पुणे मतदारसंघातली. आणि तुम्ही जे म्हणला होतात, की मोदी इम्पॅक्ट आहे का? तर तेवढा 2019 सारखा 14 सारखा मला काही जाणवत नाही यावेळेस. अरे, म्हणजे शिरीष माऊली, जे तानाजी माऊली म्हणतात आणि जे जाणवतंय असं जे त्यांचं म्हणणं आहे, की त्यापणाला लोकं कंटाळलेत आणि मग म्हणजे स्वाभाविक आहे, की 2 टर्म्स पूर्ण झालेल्या आहेत, 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर एक अँटी इन्कम्बन्सी इफेक्ट जो आहे तोही जाणवेल.
पण आपल्याला एक माहिती आहे की भारतीय जनता पार्टी जे आहे आणि त्यांची प्रचार यंत्रणा आणि ज्या ज्या कुठल्या प्रकारे ते प्रचार आणि सगळ्या गोष्टींना हँडल करतात, त्याप्रमाणे मग ह्या अँटी इन्कम्बन्सी जी आहे तिच्यावरती काही मारक उपाय त्यांनी काही शोधून काढला असं वाटतंय का? नाही, अँटी इन्कम्बन्सीला मारक उपाय म्हणजे आता कसं आहे, की यामध्ये मी जसं तुम्हाला आधीही सांगितलं, की भाजपचा एक कमिटेड मतदार आहे. हो. याशिवाय अँटी इन्कम्बन्सी वाले लोक जे आहेत किंवा जे बोलतात, मी बरेच लोक पेचवाले. ऐकलंय मी आणि बोलतानाही पाहिलंय, त्यांच्याशी चर्चाही केली. त्यांची नाराजी आहे. पण शेवटी मतदान कोणाला करायचं हा विषय ज्यावेळेस येतो, त्यावेळेस ते पुन्हा नाही आपल्याला केंद्रात मोदीच पाहिजे. म्हणजे हाच ऑप्शन त्यांच्या डोक्यात असतो. म्हणजे जसं तानाजी माऊली म्हणतात, की ठीक आहे थोडंफार नाराजी आहे का? तर आहे. अँटी इन्कम्बन्सी ऑब्व्हियसली ते असणार 10 वर्ष झाले आणि त्या गोष्टी जसं ते म्हणालेत, की त्यात तेवढी धार राहिली नाही किंवा काय. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मान्यच कराव्या लागतील. परंतु त्या गोष्टीचा इम्पॅक्ट मतदानातून दिसणं मला एवढं पॉसिबल वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, की 32% 33% त्यांचा जो फिक्स वोटर आहे, जो काही आहे कमिटेड वोटर, तो एक वोटर आहे आणि जे नाराज असणारे लोक आहेत, ते शेवटी ज्यावेळेस मतदान करायचं त्यावेळेस पुन्हा त्याच ठिकाणी मतदान करणार. त्यामुळे नाराजी आपल्याला चर्चेत दिसेल, पण निवडणुकीच्या रिझल्ट्समध्ये ती रिफ्लेक्ट होणार नाही. बरं. म्हणजे नाराजी ओव्हरऑल जरी दिसत असली तरी त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मतदानावर पडणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. बरं, तानाजी माऊली, अजितदादा पवार यांनी जे काही कार्य केलेलं आहे पुण्यामध्ये त्याला म्हणजे कोणी नाकारू शकत नाही. त्यांची पुण्यामध्ये फार मोठी पैठ पण आहे आणि आता तर महायुतीमध्ये ते एक सक्रिय आणि एक उपमुख्यमंत्री म्हणून पण कार्यरत आहेत. तर मग हा जो भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे, तुम्ही एक गोष्ट सांगितली की तो जो एस-सी, एस-टी आणि मुस्लिम जो मतदार आहे ते 20% म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे महाविकास आघाडीचं जे मतदान आहे ते 20%च्या पुढे कॅल्क्युलेट केलं पाहिजे. शिरीष माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं जे मतदान आहे ते 33%च्या पुढे कॅल्क्युलेट केलं पाहिजे. जर हे एक हायपोथेटिकल सिच्युएशन जर घेतली तर अजितदादा पवार महायुती बरोबर आल्यामुळे त्यांना जे पाठबळ मिळालंय तर त्यांचा जो मतदार आहे तो पण इकडे जाईल. मग त्यानुसार जे शिरीष माऊली म्हणतात किंवा लाखापर्यंत मताधिक्य जे मिळेल असं वाटतंय, ते सहज शक्य होईल असं वाटतं का? नाही, बरोबर आहे. अजित पवारांचा म्हणजे पुणे जिल्ह्यात आणि त्या ह्याच्यामध्ये प्रभाव आहे. निश्चित कार्यकर्ते आहेत. त्यांनी खूप लोकांना आतापर्यंत उभारी दिलेली आहे आणि निश्चितच त्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होणारच आहे. आणि त्याचं एक म्हणजे सहज उदाहरण म्हणून सांगतो, की त्यांचे जिथं-जिथं म्हणजे अजितदादांनी कार्यकर्ते पेरलेले आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे यावेळेस मात्र म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि अगदी. महायुतीला भरपूर म्हणजे मनातून म्हणजे असं कुठेही त्यांच्यामध्ये शंका न घेता म्हणजे व्यक्तिगत आपल्या एरियामध्ये कुठेही असू ते पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला पूरक असं वागत आहेत आणि मनातून सुद्धा आहे. निश्चित त्याचा थोडा फायदा भारतीय जनता पार्टीच्या रिझल्टमध्ये दिसेल सुद्धा. बरं. एक गोष्ट मात्र यावेळेस मान्य केली पाहिजे. आपल्या तिघांनाही मान्य केली पाहिजे, की शिवसेनेची 2 शकलं झाली, राष्ट्रवादीची 2 शकलं झाली. हे सगळं झाल्यानंतर मात्र जिथं ते सध्या आहेत, तिथं फार एकसंघ वागतायत. म्हणजे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे जेवढे काही कार्यकर्ते आणि अजितदादांचे कार्यकर्ते अतिशय एकसंघ आणि इकडे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अतिशय एकसंघ. म्हणजे वाईटातून काही जे फार चांगलं घडतं असं जे म्हणता येईल ना, ते एकी मात्र दिसते. म्हणजे एकमेकांचे पाय खेचण्याच्या अंतर्गत प्रकार दिसत नाहीत. है की नाही? काय वाटतंय शिरीष माऊली? हो, नक्कीच. म्हणजे आता ही कशी संघर्षाची लढाई आहे. बरं. तर प्रत्येक जण एकजुटीने म्हणजे दोन्हीकडनं अथक परिश्रम करतायत, प्रयत्न करतायत. कारण या लढाईमध्ये ही लढाई जो जिंकेल, तो महाराष्ट्र जिंकेल, ही परिस्थिती असल्यामुळे हे लढाई दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी दोघंही जिकरीने लढतायत. बरं आणि नॉट ओन्ली दॅट, दुसरं महत्वाचं म्हणजे ही एक्झिस्टन्सची लढाई आहे. तुम्ही जर बरोबर. बघताल ना,
तर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे जर दोन सोडले तर हे जे दुसरे दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे ह्यांच्यामध्ये शक्य झाले, त्यामुळं त्यांच्यामध्ये ही एक्झिस्टन्सची लढाई, जो इथे जिंकेल, जो इथे बाजी मारेल त्याला एक कॉन्फिडन्स मिळेल, त्याला त्याच्या मागे किती मतदार आहे हे लक्षात येईल आणि ती एक त्यांना उभारी मिळेल, त्या उभारीवरती त्यांना पुढे जाता येईल. आणि ऑन द कॉन्ट्ररी जे ह्याच्यामध्ये पराभूत होतील त्यांची नेस्तनाबुतीकडे वाटचाल चालली का, असं लोकांमध्ये मेसेज जाईल. काय वाटतं तानाजी माऊली? नाही, बरोबर आहे. तुम्ही म्हणायला ते की अस्तित्वाची लढाई निश्चितच म्हणजे राष्ट्रवादीतल्या 2 गटामध्ये आहे आणि तीच म्हणजे शिवसेनेतल्या 2 गटामध्ये आहे. बरोबर. आणि पण सध्या म्हणजे वर म्हणजे तुमच्या काय म्हणतात ते नेते वगैरे ह्या लोकांची ताकद बरी. थोडी त्या म्हणजे भाजप सोबत असणाऱ्या लोकांसोबत आहे. पण प्रत्यक्ष मतदारांची ताकद किती आहे? तर ती मतदारांची ताकद माझ्या मतानं तरी शरद पवारांसाहेबांसोबत आणि उद्धव साहेबांसोबतच दिसत आहे. त्यातल्या त्यात त्यांचं प्रमाण जर म्हणलात तर म्हणजे ह्या म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादापेक्षा शरद पवार आणि उद्धव साहेबांचं साहेबांकडे जास्त आहे. किती अधिक आहे. म्हणजे एक असं गृहीत धरलं तर 35-65 अशी रेंज आहे त्यांची. बरोबर. इव्हन कोकणात आणि बाकीच्या सुद्धा मतदारसंघात, म्हणजे आज आपला तो विषय नाहीये तरी पण एक सांगतो की आढावा ज्यावेळेस घेतला जातो तेव्हा सामान्य मतदार जो आहे ना त्याचा जास्तीत जास्त जो कल आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच दिसतो. येस येस. हे तर मान्य केलंच पाहिजे. हे निश्चित आहे. आणि बरोबर. मग त्या गोष्टीमुळेच त्यांना जे म्हणजे म्हणजे सहानुभूती प्लस प्रचारातला उत्साह आणि हे जे म्हणजे सारखे दौरे आणि प्लस तुम्हाला जे म्हणल्याप्रमाणे हक्काचं 20% मतदान, ह्या गोष्टीमुळे ते उत्साही आहेत आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाविकास आघाडीच्याच जास्त जागा येतील असं, आणि मी आज त्यावर थोडी पैज सुद्धा लावली आहे. क्या बात, क्या बात. बरं शिरीष माऊली, एकनाथ शिंदे साहेबांचा आणि त्या शिवसेनेचा काही इम्पॅक्ट पुण्यामध्ये. परत दुसरी एक गोष्ट म्हणजे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की जे ज्येष्ठ मतदार जे आहेत ना माऊली, ज्येष्ठ मतदारांच्या मनामध्ये मात्र अजितदादा पवार यांच्या बाबतीत थोडीफार आडी दिसते. म्हणजे बा त्यांनी एवढे वयस्कर असलेल्या शरद पवारांचा त्यांना धोका दिला वगैरे असं चित्र दिसतंय. हे जस्ट एक सेंटेन्स, पण त्याच्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या शिवसेनेचा काही इम्पॅक्ट पुण्यामध्ये? नाही, तसं पुणे मतदारसंघात शिवसेनेचे तसे आमदार नाहीयेत, त्यामुळे ते भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये त्यांचे कुठले मेजर नेते आहेत हे लक्षात येण्यासारखं नाही, किंवा ते एवढे प्रकाश झोतातले नाहीयेत. तर त्यामुळे याविषयी जास्त काही भाष्य करता येणार नाही. कारण प्रकाश झोतातले किंवा आमदार जर कोणी असेल तर आपण त्याबद्दल 2 गट पडले तर हा गट इकडे गेला, तो गट तिकडे गेला असं सांगू शकतो. परंतु शिवसेनेचा काही आमदार नसल्यामुळे तसं काही सांगता येणार नाही. मात्र दिसतंय की दोन्हीकडचे जे गट आहेत, महायुती आणि महाविकास आघाडीचे जे पक्ष जे आहेत ते सध्या अतिशय एक दिलाने आणि एकजुटीने काम करतात आणि असेच त्यांनी काम करत राहावं आणि कुठलंही विघ्न न येता निर्विघ्नपणे हे मतदान पार पडावं. पण सध्या जे आपल्या चर्चा झाल्या ह्यावरून तर असं दिसतंय की मोहोळकर साहेबांना जे आहे ते थोडं एज आहे. शेवटी मात्र काय होईल हे निवडणुकीचे निकाल आल्यावर तेव्हाच कळेल. तानाजी माऊली आणि शिरीष माऊली, अतिशय योग्य विश्लेषण तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचे दोघांचे अनेक धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला तर अवश्य लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. पुढे आपण नक्कीच आणखीन एक मतदारसंघ घेऊ आणि परत भेटूयात. नमस्कार आणि जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. Thanks for watching the video. Please press like and comment on this video. Subscribe to our channel Desi Indian Facts. Don't forget to press bell icon to get our upcoming video notifications. Desi Indian Facts. Present, future and past by Nitin.